अमरावती महानगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा मिळालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर प्रचार देखील केला, परंतु पाहिजे तसं यश मिळालं नाही। आपल्यासोबत स्वतः संजय खोडके आहे, आमदार आहेत। काय सांगणार सर, मोठी ताकद लावली होती, अजितदादांची देखील सभा झाली होती, तुम्ही दोन आमदार देखील, काय कारण आहेत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही? अपेक्षेप्रमाणे यश न मिळण्याची 2-3 कारणं आहे। मायनॉरिटीचं व्होटिंग आम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे होतं त्या पद्धतीनं झालं नाही आणि त्यानंतर आमचे प्लेनमधले जे काही वॉर्ड होते, जे मुस्लिम त्याच्यात मतदान आलं, तिथं अपेक्षित यश मिळू शकलं नाही आणि मुस्लिम एरियामध्ये सुद्धा 4-5 जागा भेटेल असा आमचा अंदाज होता, ते मिळालं नाही। 4-5 ठिकाणी आम्ही 150-200 मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाले आणि त्यामुळे अपेक्षित जे यश होतं ते 100% भेटू शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। साधारणतः किती जागांचा तुम्हाला अंदाज होता की किती जागा निवडून येतील? आम्हाला अंदाज होता जवळपास 25+ राहू असा आम्हाला अंदाज होता, परंतु त्या प्रमाणात आम्हाला यश भेटलं नाही। वातावरण ज्या पद्धतीचं होतं त्या पद्धतीचं मतदानामध्ये कन्व्हर्शन होऊ शकलं नाही। ज्या पद्धतीनं तुमच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदार तुमच्या सोबत मोठ्या प्रमाणात राहतो, परंतु यावेळेस MIMने जे ताकद लावली, शेवटल्या क्षणी काँग्रेसच्या इम्रान प्रतापगडीची सभा, त्यामुळे मतांचं विभाजन आणि याचा फटका राष्ट्रवादीला बसला। 100% तो सर्वात मोठा फटका बसलेला आहे, कारण की जे प्रभाग माझे 100% प्लेनमधले निवडून यायला पाहिजे, जिथं 8-8, 9-9 हजाराचं मुस्लिम मतदान आहे, तिथं मोठ्या प्रमाणात मला फटका बसला आणि मुस्लिम समाजाच्या तिकडे पण फटका बसला। परंतु बाकी ठिकाणी पण माझ्या काही सीट्स ज्या आहे 200च्या अंतराने जवळपास 6 ते 7 सीट पडल्या, तो एक त्यातला भाग आहे। भाजपचं मात्र जागा कमी निवडून आलेल्या, मागच्या निवडणुकीमध्ये 45 जागांवर भाजप विजयी झाली होती, एक सत्ता होती, परंतु आता त्यांना मित्रपक्ष सोबत घ्यावे लागणार आहे, जवळपास 20 जागा कमी झाल्या, काय सांगणार? बरोबर आहे, अपेक्षित यश भाजपला सुद्धा मिळालेलं नाही आहे। त्यांचा तो अंतर्गत त्यांचे मित्रपक्ष किंवा त्यांचा जो काही असेल ते त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही, परंतु आता त्यांना युतीमध्ये लोकांना घेतल्याशिवाय ते सरकार बनवू शकणार नाही किंवा जे अपेक्षित होतं त्यांना तसे रिझल्ट भेटले नाहीमुळे बाकीच्या लोकांना सोबत घेणं त्यांना गरजेचं आहे। तुम्ही देखील युतीत आहेत राज्य सरकारमध्ये, उपमुख्यमंत्री ते अजितदादा, अमरावतीच्या राजकारणात काय समीकरण असणार? तसं जर राज्यस्तरावर आम्हाला काही पार्टीकडून सूचना आल्या आहे की आम्ही ज्यावेळेस काही सूचना देऊ त्याच्याशिवाय तुम्ही कोणाशी काही बोलू नका, अशा सूचना आम्हाला पार्टी स्तरावरून आलेल्या आहे। परंतु आम्ही पार्टी स्तरावर आमची एक विनंतीसुद्धा केलेली आहे की बाबा आपण भारतीय जनता पार्टीशी बोलाल त्यावेळेस युवा स्वाभिमानी त्यांच्यासोबत सत्तेत नसला पाहिजे, ही अट आपण घातली पाहिजे, नाहीतर मग आम्ही सत्तेबाहेर राहिलो तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, असं आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे। दुसरीकडे स्वाभिमानने देखील म्हटलं आहे की आता भाजप आणि युवा स्वाभिमान आणि शिंदेची शिवसेना सरकार स्थापन करू शकते, त्यामुळे राष्ट्रवादी आम्हाला नको आहेत, आमच्यासोबत नाही पाहिजे असं त्यांनी म्हटलं। ठीक आहे, ते त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही, परंतु माझी ही भूमिका जवळपास 1 वर्षापासून आहे आणि पुढच्या काळामध्ये पण ती भविष्यात राहणार आहे। त्याच्यामुळे माझा आजचा स्टँड नाही, हा माझा 1-1.5 वर्ष आधीपासूनचा स्टँड आहे आणि तो कंटिन्यू राहणार आहे। राजकारणात कायम कोणी मित्र किंवा शत्रू नसतो। काँग्रेस देखील काही प्रमाणात तयारी करत असल्याचं चाललं जातं की जे पक्ष सध्या छोटे मोठे वंचित असेल किंवा मग ठाकरेंची शिवसेना आहेत, शिंदेची शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याची देखील चर्चा सुरू आहे, कसं पाहता शक्य आहे का? नाही, या संदर्भात आमचं कालच आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिल्या की जोपर्यंत त्यांच्या काही सूचना येत नाही तोपर्यंत कोणाशी बोलू नका, त्यामुळे आज कोणाशी चर्चा करण्याचं किंवा काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही। नक्कीच आपण जर पाहत हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके होते, ज्या पद्धतीनं पाहिजे तेवढं यश अमरावती महानगरपालिकेमध्ये मिळालं नाही त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे। सोबत दुसरीकडे स्वाभिमानसोबत जाण्याचा प्रश्न येत नाही, वरिष्ठ जे निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही राजकीय घडामोडी करू किंवा हालचाली करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातवंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।